त्यांचं काही आव्हान नाही. ते आता जवळपास 6 वर्ष झाले आमदार आहेत. त्यांनी कशाचंच काही काम केलेलं नाही. आगामी निवडणुकांचा बिगुल वाढला असून बीड जिल्ह्यामध्ये 6 नगर परिषदांमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आता माझ्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर आहेत. अनेक काळाच्या प्रतीक्षेनंतर नगर परिषदेच्या निवडणुका होतात. काय तुमचं आव्हान असणार, काय पहिली प्रतिक्रिया आहे? निवडणूक होऊन अनेक वर्ष झालेत. मधल्या काळात जवळपास 3.5-4 वर्ष हे प्रशासक होते आणि त्यामुळं अनेक लोक पण इच्छुक आहेत. जुने उमेदवार, नवे उमेदवार, असं सगळं नवीन एक जनरेशन एक 9 वर्षाच्या पिरियडमुळे आता उत्सुक आहेत निवडणुकीसाठी. आणि त्यामुळं ही निवडणूक अनेक पक्ष आघाड्या असतील किंवा पक्ष असतील असे अनेक उमेदवार आपल्याला रिंगणामध्ये दिसतील. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये बैठक झाली आणि स्वबळाचा नारा देखील द्यायला पाहायला मिळाला. याकडे कसं बघता, बीडमध्ये काय परिस्थिती असणार आहे? तसे आम्ही निर्देश आता पक्षश्रेष्ठींकडं मागणार आहोत. एक आकलन करणं, आढावा घेणं पूर्ण सगळ्या प्रभागांचा हे आमच्याकडनं चालू आहे. आणि एकदा परिस्थिती क्लिअर झाली 1-2 दिवसात की आम्ही तशी माहिती त्यांच्यापर्यंत देऊ आणि पुढचं डायरेक्शन ते देतील. एकंदरीत पाहायला गेलं तर विरोधकांना लढण्या अगोदर तुम्हाला स्वपक्षांमध्ये लढावं लागते किंवा प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या समोर कोण येते अजून पाहायला मिळेल, मात्र गटबाजी उपळून येताना पाहायला मिळते. पक्ष मोठा आहे, पक्ष वाढतोय, सत्तेत आहे पक्ष आणि त्यामुळे अशा गोष्टी बीडच नाही अनेक जागी दिसत असतात. पण काही ना काही मार्ग निघेल. काय व्हिजन समोर घेऊन तुम्ही ही निवडणूक लढणार आहात? अनेक पेंडिंग कामं आहेत बीडसाठी. त्यामध्ये मूलभूत गरजेचे कामं आपल्याला जे मधल्या काळात मागे पडलेत ते संपवायचे आहेत. आउटस्कट भागातील काही रस्त्यांचे प्रश्न आहेत ते आहेत. काही DP रोडचे आपले प्रस्ताव पेंडिंग आहेत हे आहेत. तर मला वाटतंय आदरणीय अजितदादा पवार साहेब हे पालकमंत्री आहेत आणि त्यामुळं हे प्रश्न मार्गी लागतील. आणि बीडकरांनी त्यांचं काम पालकमंत्री पदाची धुरा हातात घेतल्यापासून जे पाहिलेलं आहे ते नक्कीच कधी न दिसलेलं काम. सकाळी 6 पासून जो माणूस काम करतो पालकमंत्री आपल्यासाठी, इतर जिल्ह्यातल्या व्यक्तींनी इथं येणं आणि अशा प्रकारचं काम करणं, बारीक सारीक गोष्टी सुद्धा पाहणं अगदी बारकाईने आणि त्यावर सूचना देणं, सगळ्या अधिकारी असतील, सगळे सिस्टेम असेल ही कामाला लावणं, हे आपल्या बीडकरांनी कधी पाहिलं नव्हतं. आणि त्यामुळं बीडकरांमध्ये सुद्धा उत्साह त्यांचा रेसिप्रोकेट होतोय आणि तो मतदानातून आपल्याला दिसेल. आशिष शेलारांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस दुबार मतदान झालं आणि त्याच्यामुळेच संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला देखील बोलून दाखवल्या संदर्भात प्रतिक्रिया काय तुमची? अगदी बरोबर आहे. आम्ही सुद्धा ती माहिती घेतली आणि असे बोगस मतदार, दुबार किंवा एकच व्यक्ती वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळं थोडंफार नावं चेंज करून असं 4-4, 5-5 वेळा यादीत आलेले नावं हे जवळपास 21,000 आहेत बीड विधानसभा क्षेत्रामध्ये. आणि त्यासोबतच 18 वर्षाच्या खालील व्यक्तींचे वय वाढवून ते सुद्धा मतदार यादीत घालण्याचं काम सुद्धा झालं. हे सुद्धा हजारोने निघतील नावं. त्याच्यामुळे ह्याचा तपास व्हावा यासाठी आम्ही पक्ष, महायुती आणि आयोग याकडे पाठपुरावा करत आहोत. तुमचा विधानसभेला निसटता पराभव झाला, ही बॅकलॉग भरून काढण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आव्हानं काय असणार आणि तुमचे काय प्रयत्न असणार आहे? हे आम्ही सातत्याने लोकात आहोत आणि लोकांचे प्रश्न हे पालकमंत्र्यांपर्यंत नेणं आणि सरकारमधनं करून घेणं यासाठी पाठपुरावा करतोय. आणि नगरपालिकेची निवडणूक अनेक वर्ष लांबली आणि आता ह्या ज्या स्थानिकच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेत, आधी शहरातल्या होतील मग ग्रामीणच्या होतील, या झाल्यानंतर मला वाटतंय चांगल्या पद्धतीने विकास कामं आपल्याला करून घेता येतील. स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर तुमचे चुलत भाऊ आहेत, त्यांचं काय आव्हान असणार या निवडणुकीमध्ये? त्यांचं काही आव्हान नाही. ते आता जवळपास 6 वर्ष झाले आमदार आहेत. त्यांनी कशाचंच काही काम केलेलं नाही. त्यामुळे ते काही आव्हान नाही समोर निवडणुकीत. नक्कीच आगामी निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांचं कुठलंही आव्हान मला नाही असं योगेश क्षीरसागर यांनी बोलून दाखवलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.